नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी शाबूचे वडे कशा प्रकारे बनवणार आहे त्याची रेसिपी। त्यासाठी मी शाबू रात्रीच भिजवून घेतलेले, आता हे व्यवस्थित भिजलेले आहेत, बघू शकता। आणि इकडे बटाटे पण मी शिजवून घेतलेले आहे कुकरमध्ये, त्यानंतर त्याचे मी साले पण काढून घेतलेले आहे। आता मी ह्याला बटाटोला किसून घेणार आहे। बघा मी अशा प्रकारे किसून घेतलेला आहे, घेणार आहे बटाटो। आता हे बटाटो मी सगळं किसून घेतलेलं आहे, बघू शकता अशा प्रकारे। इकडे मी गॅसवर कढईमध्ये तेल घालून तापवण्यासाठी ठेवलेलं आहे, गरम होण्यासाठी। आता मी या एका पातेल्यामध्ये मी हे घेतलेलं आहे, शाबू मी घालून घेतलेले आहे। आता त्याच्यामध्येच मी किसलेले पण बटाटो घालून घेणार आहे आणि हे आधी मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। त्याच्यामध्येच आता मिरचीचा ठेचा आणि कोथिंबीर पण घालून घेणार आहे। आणि मी लगेच त्याच्यामध्येच मीठ पण घालून घेणार आहे आणि थोडंसं हळद। आता मी हे सगळं एकत्र करून घेणार आहे। किसून घालायचं म्हणजे बटाटो म्हणजे तेलामध्ये फुटत नाहीत शाबू वडे। बघा मस्त असं हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, बघू शकता मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी संगट गोळे पण बनवून घेणार आहे। आता संगट मी अशा प्रकारे गोळे बनवून घेतलेले आहे, बघा अशा प्रकारे। आणि हाताला तेल लावून मी गोळे बनवून घेत आहे। आता मी एवढं बनवून घेतलेलं आहे शाबूचे वडे। आता मी ह्याला तळून घेणार आहे। तेल गरम झाले असं का चेक करण्यासाठी मी त्याच्यामध्ये एक शाबूचं हे दाणं घातलेलं, तर ते बघा तरंगलेलं आहे। तर तेल आपलं गरम झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी ते शाबूचे वडे घालून घेणार आहे, तळून घेणार आहे। बघू शकताय मी अशा प्रकारे तळून घेत आहे। मी चाकूनच चेक करते, बघा असंच बघा किती छान मस्तपैकी झालेलं आहे। आता मी दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घेतलेलं आहे आणि परत मी पलटून घेणार आहे, बघा। आणि आज स्पेशली महाशिवरात्री आहे ना, म्हणून मी त्यासाठी शाबू वडे बनवलेले आहे। बघा आता मी शाबूचे वडे काढून घेणार आहे, बघा किती छान झालेले आहे। ह्याच्यामध्ये मी शेंगदाणे पावडर वगैरे काही वापरलेलं नाही, आमच्या मिस्टरांना आवडत नाही म्हणून मी वापरलेलं नाही। बघा मी शेंगदाणे पावडर जरी वापरलं नसलं तरी बघा किती छान झालेलं आहे। बघा असे कुरकुरीत असे झालेले आहेत, बघा। बघू शकता अशा प्रकारे झालेले आहेत माझे शाबूचे वडे। आता बाकीचे सगळे पण मी असंच तळून घेणार आहे। आता मी हे चाकूनच बघा असं चेक करून घेतलेलं आहे। आता हे पलटून घ्यायचं,
आता हे पण शाबूचे वडे तयार झालेलं आहे. आता मी याला साईडला काढून घेणार आहे. बघू शकता बघा बघा, अशा प्रकारे मी शाबूचे वडे बनवून घेतलेले आहे. तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.